नमस्कार मंडळी, मी आज करणार आहे मोमोज. त्यासाठी लागणारं साहित्य हे आहे: कोबी खिसून घेतलेला आहे, कोथिंबीर, गाजर, शिमला मिर्च, आलं लसूण पेस्ट, कांदा आणि हे बटाटा आहे थोडासा तळून. आता त्याला मॅश करून घेणार आहे. चला तर मग करूया सुरुवात. बटाटे तळून घेतलेलं एक पळी तेल आहे. आता त्याच्यात आणखीन एक पळी घालायचं आहे तेल. मोहरी टाकायची. मोहरी थोडीशी छान तडतडू द्यायची, म्हणजे त्याचा छान वास येतो मोहरीचा. कांदा टाकायचा. छान लाल होईपर्यंत कांदा परतून घ्यायचा. तळून ठेवलेला बटाटा थोडा मॅश करून घ्यायचा. छान कांदा लाल झालेला आहे. आपण आता आलं लसूणची पेस्ट टाकतोय. ह्याला पण छान असं मिक्स करून घेऊया. छान लाल होऊ द्यायचं. आलं लसूण पेस्ट टाकलेली आपण कांद्यात. आता आपण कोबी टाकत आहोत. छान मिक्स करून घ्यायची. शिमला मिर्च टाकतोय आता. खिसलेलं गाजर, तळलेला बटाटा आहे, मॅश केलेला आहे, बारीक झालाय चांगला. मॅगी मसाला आहे, ते पण टाकायचा. फुल मसाला पुडी एक टाकायची. थोडंसं काळं तिखट टाकायचं. आपल्या घरात जे आहे अवेलेबल ते थोडंसं टाकायचं चवीपुरतं. चवीपुरतं मीठ. थोडंसं असं उलटण्याने बारीक करायचं, म्हणजे सगळ्या भाज्या एकजीव होतात. 5 मिनिट भाजी थोडी शिजू द्या. नंतर आपण मोमोज करायला घेऊया. आपली ही मोमोजची भाजी तयार आहे. आता मी गॅस बंद करणार आहे. थोडीशी कोथिंबीर, मोमोजची पोळी लाटून घेत आहे. पातळ अशी छान लाटायची, जास्त जाड नाही लाटायची. मैद्याची करतात हॉटेलमध्ये, पण ते पचायला काही खूप त्रास होतो. आणि आपण गव्हाच्या पिठाची घरीच बनवायची.
छान डिझाईन करायची. आपण आता मोमोज उकडायला टाकणार आहोत. तर हे भांडं आहे, तुम्ही पातेलं पण घेऊ शकता. आणि हे चाळणी आहे, याच्यातच मी मोमोज उकडायला टाकणार आहे. या भांड्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. म्हणजे मोमोज चिटकणार नाहीत. आणि ह्या पाण्यात कोथिंबीर, थोडं पुदिना टाकायचा, म्हणजे याचा फ्लेवर येतो मोमोजला. मोमोजला पण थोडंसं तेल लावून असं हात फिरवून घ्यायचा, म्हणजे चिटकणार नाहीत. तर हे आपण तेल लावून ठेवलेली आहे चाळणी, याच्यात असे मांडून घ्यायचे. पाणी गरम झालेलं आहे. आता आपल्याला याच्यावरच हे चाळणी अशी ठेवून द्यायची आहे आणि झाकण ठेवून द्यायचं. 10 मिनिटे ठेवायचं उकडेपर्यंत. तयार आहेत आपले गरमागरम मोमोज. आवडल्यास तुम्ही पण घरी ट्राय करून बघा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. बाय.